महाराज श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर ही माझी गाडी आहे जी तुम्हाला ब्लॉगमध्ये कधीच दिसली नसेल। त्याचं कारण 3 महिने गाडी गॅरेजला होती आणि गॅरेजला का त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो। तर BS6च्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या जर तुम्ही जास्त दिवस बंद ठेवल्या तर त्याचा सेन्सरचं काहीतरी उडतं, वायरचे प्रॉब्लेम आहेत भरपूर। तर CPU का PCU म्हणून काहीतरी पार्ट आहे तो उडाला। 11,500 रुपये मला गाडीला खर्च आला आणि फक्त गाडी बंद ठेवल्यामुळे मी गाडी जास्त चालवत नव्हती। दुसरी गोष्ट अशी आहे गाडीची की जर ती लाल लाईट जी आहे गाडीची, जे आपलं पेट्रोलचं जे लाल आहे त्याच्या आतमध्ये जर आलं तर मग गाडीचं सेन्सर उडतात। तर का साधारण 1.5-2 लिटरच्या पुढंच गाडीचं पेट्रोल ठेवावं लागतं। तर हे आपण ठेवत होतो पण गाडी बंद जास्त दिवस राहिली त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आला। तर काळजी घ्या, गाडी ज्यावेळेस तुम्ही हे करताय घेताय तर गाडी घेताना BS6वाल्यांनी लक्षात ठेवायचं पेट्रोल जास्तीत जास्त ठेवायचं। दुसरी गोष्ट गाडीला जास्त वेळ वापरायचं, दिवसात नाही एकदा तरी 5 किलोमीटर फिरवा जेणेकरून गाडी खराब होणार नाही। कारण की मला 11,500चा फटका बसला आहे। तर असं कोणाला बसू नये म्हणून मी तुम्हाला सांगतोय जेवढं गाडी आपल्याला जपतील तेवढं गाडी जपा। बाकी काय आहेच, कारण की 3 वर्ष हप्ते भरलेत मी पुढे। आता फेब्रुवारीमध्ये माझा शेवटचा हप्ता आहे पण 11,500 रुपये मला त्याला भरावंच लागले। म्हणून तुम्हाला सांगतोय की काळजी घ्या गाड्यांची। आणि रिक्षामुळे मला गाडी वापरता येत नव्हती पण आता मी रोज गाडी पण वापरणार, रिक्षा पण वापरणार आहे। धन्यवाद। काय प्रश्न असेल तर विचारू शकता।